नक्कीच अतिथी मंचावरती एक यथोचित मान सन्मान होतोय. स्वराज संतोष दळवी किल्ले गावाला बिलॉंग करतो आणि आता आपण पाहिलं तर इंडियन आर्मी ॲज अ अग्निवीरमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. विनंती असेल स्वराज दळवी आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी त्वरित आपण अतिथी मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे विनंती असेल की आजचे आपले प्रमुख अतिथी पाहुणे सुशांतजी भोगटे साहेब, अध्यक्ष शिवशंभो, त्याचप्रमाणे गितेश दादा रटाटे, त्याचप्रमाणे पांडुरंगजी भोगटे, त्याचप्रमाणे संतोषजी ठिटे. विनंती असेल की आपल्या सर्व मान्यवरांच्या हातचे त्याचं यथोचित मान सन्मान करायचं आहे. स्वराज दळवी आता आपण पाहतोय तर आज इंडियन आर्मीमध्ये त्याची भरती झाली आहे, त्याचं देखील इथे आगमन होतोय. विनंती असेल सोनारसिद्ध क्रिकेट मंडळ धाटा व ग्रामस्थ मंडळ धाटा यांच्या हातून त्याचं इथे मंचावरती यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वराजसाठी. इंडियन आर्मीमध्ये आपण त्याला पाहणार आहोत आज अग्निवीर म्हणून त्याचा निवड झाली आहे. असा किल्ले गावाचा स्वराज संतोष दळवी याचं मात्र इथे यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे. इकडे मॅचला देखील सुरुवात होती आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय तर बॅटर मुहीबच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. पहिलाच बॉल पाठवलाय सीमा पार, षटकार. क्वालिफाय मॅचला सुरुवात होतीये. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर आक्रमण करण्यात आलंय. पहिल्याच बॉलवरती अमित वरती आक्रमण केलंय. सीमारेषे पार पहिल्याच बॉलवर पाठवलंय अमित. आपण पाहिलं तर पहिल्या मॅचपासून चांगली कामगिरी करत होता. इथे मात्र आपण म्हणूया की पहिल्या ओव्हरमध्ये आलाय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलपासून आक्रमण करतोय. सेकंड बॉलमध्ये व्हेरिएशनचा वापर केला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे मुहीबला इथं बीट केलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती लगावल्यात. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तर स्वराज देवले आलाय. मागच्या मॅचमध्ये आपण म्हणूया की युनाइट नंबर 4 आला होता. चांगली बॅटिंग त्याने केली. आता मात्र त्याला प्रमोशन भेटले, ओपनिंगला आलाय. पुढचा बॉल आणखी एक स्लोअर पद्धतीचा बॉल होता. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बीट करतोय बॅटरला. सलगचे 2 निर्धाव चेंडू. इथून मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. तेच मैदानावरती गोलंदाज अमित आपण याला पाहतोय की खूप साऱ्या वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती आता मुहीब सारख्या फलंदाजाला मात्र बीट करतोय. पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय. आता मात्र मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय पण बॉल आपण पाहिलं तर 1 बाउन्स सीमा पार, चौकार आलाय. आपण पाहिलं तर मुहीबला 2 चेंडू शांत ठेवला होता. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 2 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. त्याच कारणाने आपण म्हणूया की गॅप पूर्णपणे शोधून काढली. लॉंग ऑन रिझनमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि बॉलला सीमा रेषे पार देखील पाठवलाय. थोडंफार फिल्डिंगमध्ये मात्र परिवर्तन करण्यात आलंय. पुढचा बॉल आपण पाहतोय तर आडव्या बॅटने खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर तिथे मिराज घरट पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी पाहायला मिळतीये. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती लगवल्यात. शेवटचा बॉल ऑन स्ट्राईक आपण पाहतोय तर लेफ्ट हँडेड विस्फोटक फलंदाज. मागच्या मॅचमध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे, बॅटिंग असेल बॉलिंग आलेल, सातत्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्या संघासाठी करत असतो. बऱ्याचशा आपण पाहिलं तर ओपन टुर्नामेंटचा अनुभव त्याच्याकडे. सातत्याने आपण म्हणूया की ग्रामीणपेक्षा ओपन टुर्नामेंट देखील खूप जास्त खेळतो स्वराज देवले. एक रोहा तालुक्यातील ब्रँड प्लेअर आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल गोलंदाजी मार्कवर अमित. त्याचप्रमाणे विनंती असेल जी सुधीरजी भोगटे साहेब आपण कुठे असाल तर आपण मंचावर येऊन असनस्त व्हायचं आहे आणि ह्या मॅचचा, या टुर्नामेंटचा मात्र आनंद घ्यायचा आहे. विनंती असेल सुधीरजी भोगटे साहेब आपण कुठे असाल तर आपण त्वरित अतिथी मंचावर यायचं आहे.
लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक होता. थोडंफार व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्वराजला मात्र बीट केलं. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 11 धावा धाव फलकावरती लगावल्यात. आपण पाहतो तर 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धाव फलकावरती लगावल्यात. इनॅट नंबर 2 वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय गोलंदाज दीपेश. थोडंफार आपण म्हणूया की ते आवाज संघाने चेंजेस केल्यात. मागच्या पहिल्या 2 मॅच आपण पाहिल्या तर स्ट्रायकर बॉलर म्हणून मिराज घराडला पाहत होतो. त्याच्यानंतर आता तिसऱ्या क्वालिफाय मॅचमध्ये आपण पाहतोय तर अमित आता स्ट्रायकर बॉलरला. सेकंड ओव्हरमध्ये आपण दीपेशला पाहतोय. दीपेशला आपण सातत्याने पाहिलं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येत होता. दोन्ही टीमने आपण म्हणूया की खूप सारे चेंजेस केलेत, परिवर्तन केलेत. बॅट्समन असतील, बॉलर असतील, त्यांची मात्र खेळण्याची जागाच बदलली गेली. पहिला बॉल आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतंय. डॉट बॉलची सांगता होती आहे. फर्स्ट वॉर्निंग देखील गोलंदाजाला देण्यात आली आहे. पुन्हा एकदा अशा पद्धतीचा चेंडू टाकला तर नक्कीच त्याला दंडित करण्यात येईल. दीपेश पहिल्या मॅचपासून आपण म्हणूया की सेकंड मॅचमध्येच खूप चांगली गोलंदाजी केली होती. 12-19ची आवश्यकता होती, 7च धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. पुढचा बॉल आणखी एक वेगवान बॉल पाहायला मिळतोय. आणखी एक वेगवान बॉल पाहायला मिळतोय. पूर्णपणे बीट केलाय मुहीब सारख्या बॅटरला. पहिल्या बॉलवर 6 आल्यानंतर 2 चेंडू डॉट आले, मग चौकार आला, मग सिंगल आला. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिले 2 चेंडू निर्धाव चेंडू आलेत. पूर्णपणे आपण म्हणूया की इथे मुहीबला शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज दीपेश. चांगली गोलंदाजी जिथे आपण पाहतोय तर 8 चेंडूंचा खेळ या इनिंगमध्ये झालाय. 11 धावा धाव फलकावरती लगावल्या. तिसरा बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. मुहीब सारखा बॅटर क्वालिफाय मॅच मध्ये आपण म्हणूया की नाराज करतोय आणि डगआउट कडे मात्र जातोय. कम ऑन डीजे. या मॅचची इनिंग ब्रेक होताच विनंती असेल की न्हावे संघाचा कर्णधार माणगाव न्हावे भुऱ्या अंधारे आणि हेटवणे संघाचा कर्णधार आपण चिठ्ठीच्या कार्यक्रमासाठी त्वरित इकडे यायचं आहे. जेव्हा शेवटची वर सुरुवात होईल आपण कॉमेंट्री बॉक्सच्या इथे येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक्समध्ये आपण चिठ्ठी करणार आहोत. तिचं नाव काय न्हावे संघाचं? त्या निधी 11 कोलाट न्हावे संघ आणि त्याचप्रमाणे जय बजरंग हेटवणे संघ. जेव्हा शेवटची ओव्हरला सुरुवात होईल तेव्हाच आपण संघाचे कर्णधारांनी येऊन इथे कॉमेंट्री बॉक्स समोरच थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्या दोघांमध्ये चिठ्ठी करण्यात येईल. मॅचला होते सुरुवात. पहिला 3 चेंडूवरती आपण म्हणूया की दीपेश मात्र वरचढ ठरतो ह्या मॅचमध्ये. पूर्णपणे बॅकफुटला टाकून दिले फलंदाजांना, कारण की ज्या प्रकारची आपण गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती पाहिली, पूर्णपणे मुहीबला बीट केलं. पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर वेगवान चेंडू होते. टप्पा थोडा पाठी ठेवण्यात आला, थोडंफार अतिरिक्त बाउन्स मिळत होतं. तिसरा बॉल आपण पाहिलं तर यॉर्करचा वापर केला आणि मुहीब सारख्या फलंदाजाला मात्र इथून बाद केलं. चौथ्या बॉलवर देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर आपण म्हणूया की बॉल थोडंसं टर्न होतोय, तिथे पूर्णपणे बॅट्समनला बीट करतोय, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. बॉलर पूर्णपणे तिथे सक्सेसफुल देखील ठरतोय. सलगचे 4 चेंडू आपण पाहिले तर निर्धाव चेंडू आलेत. मेडन ओव्हर ह्या स्पर्धेमध्ये अद्यापर्यंत एकही झाली नाही. कोण जयेश? नक्कीच आंबेवाडी संघाचा जयेश त्याच्या माध्यमातून पहिली मेडनवर आली होती. इथून दीपेशच्या माध्यमातून दुसरी मेडनवर येईल का? हा फटका चांगला आहे, फटक्यामध्ये आहे दम. धावा मिळतील अर्धा डझन. बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, सीमा पार षटकार.
एक चांगला बॉल पाहायला मिळतोय, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न होता, थोडंफार क्षेत्ररक्षक फंबल झाला, सिंगलचा कन्व्हर्जन डबलमध्ये करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल देखील ठरतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 2 षटक अखेर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतीये 19 धावा. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज दीपेश याने. पहिल्या ओव्हरमध्ये अमितने 11 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरमध्ये आपण म्हणूया की 50-50 दोन्ही संघांनी चांगला खेळ केलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजावरती ते विश्वास दाखवला जाणार, कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी प्राचारण करण्यात येणार, कारण की न्हावे संघाचे 2 विस्फोटक फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं शतक घेऊन येतोय. आपल्याला किती बॉल टाकायला, 20 बॉल टाकायला असं नो असेल तर गोल करायचा. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं शतक घेऊन येतोय गोलंदाज रोहन. पहिल्या मॅचमध्ये ह्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली नव्हती आहे. सेकंड मॅचमध्ये गोलंदाजीला आला तेव्हा पूर्णपणे प्रेशर गोलंदाजावरती होतं. 6 चेंडू आणि 11 धावा डिफेंड करायच्या होत्या. समोर जर आपण टीम पाहिली तर जितेंद्र 11 रोहा संघ होता, त्यांच्या समोर त्यांनी 11 धावा डिफेंड केल्या होत्या. इथून आपण म्हणूया की धावा इथे डिफेंड करायच्या तर नाही आहेत, पण खूप साऱ्या धावा त्याला वाचवाव्या लागतील, कारण की सेकंड इनिंगमध्ये त्यांना ह्या धावांचा पाठलाग देखील करायचा आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय तर स्वराज देवळे पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलचा सामना करतोय. पहिला बॉल वेगवान चेंडू टाकला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा होत नाहीये संपर्क. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या मॅचमध्ये आपण गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकार चौकार आला तरी देखील कमबॅक करत आहेत. म्हणजे ज्या प्रकारे आपण पाहिलं तर 19 धावा फलकावरती लागल्या. 13 चेंडूंचा खेळ झालाय. पुढचा बॉल घुटना टेकून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटरला बीट केलंय. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न रोहनचा इथे मात्र सफल ठरतोय. सलगचा तिसरा डॉट चेंडू येते स्वराजच्या मार्फत. सेकंड मॅचमध्ये आपण पाहिलं तर एक हाती सामना आपल्या संघाला जिंकून दिला. क्वालिफाय मॅचमध्ये थोडंफार आपण म्हणूया की प्रेशरमध्ये असेल फलंदाज, कारण की 3 चेंडू निर्धाव खेळलाय. गोलंदाजी देखील पाहिली तर रोहन चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल यॉर्कर पद्धतीचा बॉल, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा होत नाहीये संपर्क. चांगली गोलंदाजी आपण म्हणूया की इथे स्वराज देवळे सारख्या फलंदाजाला जकडून ठेवलाय. सातत्याने उमेश दादा आपण पाहतो की रोहामध्ये रोहा रॉयल्स टीम असेल किंवा न्हावा असेल एकमेकांसमोर खेळत असतं, त्याला त्यांचा खेळ माहीत असतं. पण आज ही आपण टीम पाहिली तर आवाज टीम आहे आणि एक न्हावा टीम आहे. ह्या दोन्ही टीमबद्दल जास्त मॅचेस झाल्या नाही आहेत. कोण कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कुठला खेळाडू कशा प्रकारची फलंदाजी करतोय हे मात्र त्यांना माहिती नाही आहे. एकमेकांचा अभ्यास ते काही करू शकले नाही आहेत. मैदानावरती काय पाहायला मिळतोय तर मिराज घरट करून इथे चुकी पाहायला मिळते. स्वराज सारख्या फलंदाजांचा सोपंसं झेल त्याने ड्रॉप केला आहे. चौथ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा आल्यात. रोहनच्या गोलंदाजीवरती 21 धावा फलकावरती आल्यात. चांगली गोलंदाजी रोहनने केली होती. स्वराज सारख्या फलंदाजाला जीवनदान भेटलंय. इथून 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आपण म्हणूया की नक्कीच स्वराज मारण्याच्या तयारीमध्ये असणार आहे, कारण की त्याला एक जीवनदान भेटलंय. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आपण म्हणूया की बॉल थोडाफार खाली राहतोय, त्याच कारणाने बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सातत्याने सांगता होतीये. चांगली गोलंदाजी केली आहे. जो बॉल बॅटवरती आला होता त्या बॉलवर देखील झेल घेण्याची संधी होती. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर बनेजी रटाडे साहेब त्यांचं देखील इथे आगमन होतोय आणि अरुणजी बामुगडे साहेब त्यांचं देखील इकडे आगमन होतंय. सोनारसिद्ध क्रिकेट मंडळातर्फे त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. आणि मी नक्कीच म्हटलं तर उमेश दादा की 2 चेंडूमध्ये एक तरी मोठा फटका खेळण्याचा इथून प्रयत्न स्वराजच्या मार्फत केला जाईल आणि तो सक्सेसफुल देखील ठरतोय. कॅच सुटल्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर 6 देखील आलाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मंचावरती आगमन झालंय भारतीय सेनातील माजी सैनिक तुकारामजी माने साहेब यांचं देखील इकडे आगमन झालंय. त्यांचं देखील सोनारसिद्ध क्रिकेट मंडळातर्फे हार्दिक असं स्वागत. सत्तावीस धावा फलकावरती लागल्यात. 9च्या सरासरीने आपण म्हणूया की ते धावा बनवण्यामध्ये यश आलंय.
फलंदाजांना. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर स्ट्रायकर बॉलर आता मात्र स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आला आहे. मिराज घराट गोलंदाजी मार्क ओव्हर आला, एक झेल त्यांनी सोडला होता स्वराज दळवीसारख्या फलंदाजाचा, आणि स्वराजने दाखवून दिलं की स्वराजची काय ड्रॉप झाल्यानंतर तो मोठे स्ट्रोक सहजरित्या एक्झिक्यूट करू शकतो. स्वराजच्या बॅटमधून आपण षटकार देखील पाहिला आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय तर आकाश भाई तांडेल थोडंफार आज शांतमध्ये पाहायला मिळतो आहे. शॉर्ट पिच बॉल होता, अलोंग द कार्पेट स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे बॉलला फील्ड करतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत सहजरित्या 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 29 या धावसंख्येवरती. चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि आपण पाहिलं तर कालच्या दिवसातला हिरो वंडर बॉय महेंद्र अंधरे भुऱ्या याचं देखील इकडे आगमन झालंय. नक्कीच आता नशिबाची साथ कोणत्या संघाला लागेल, हेटवणे संघाला लागेल की निधी 11 कोलाट नावे संघाला लागेल. पुढचा बॉल, मोठा फटका आलाय, फटका बराच काळ हवेमध्ये, दुरी देखील तेवढीच आहे आणि बॉल सरळ निघून चाललाय सीमा रेषे पार. षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर काय स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आकाश, आणि आकाशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर दुसरा 6 आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 या धावसंख्येवरती. चांगली 35 या धावसंख्येवरती चांगली फलंदाजी आपण पाहतोय तर पाहायला मिळते इथे फलंदाजांकडून. एक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चांगले फिल्डिंग, चांगलं थ्रो, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्यात. 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 37 धावा. 3 चेंडूवरती आपण पाहिलं तर मिराजने तब्बल 8 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी जर आपण पाहिली तर अमितने पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या, सेकंड ओव्हरमध्ये दीपेशने 8 धावा खर्च केल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये रोहनने 8 धावा खर्च केल्या, तर मिराजने पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा स्लॉग ओव्हरमध्ये खर्च केल्यात. अजून देखील शतकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पुढचा बॉल, आणखी एक मोठा फटका, बॉल सरळ निघून चाललाय लांबच लांब, सीमा पार. षटकार. नक्कीच या ओव्हरचं आपण अनालिसिस पाहिलं तर पहिल्या बॉलवर डबल, सेकंड बॉलवर 6, तिसरा बॉल डबल, चौथ्या बॉलवर पुन्हा एकदा 6 आला आहे. म्हणजे म्हणूया की धुरी छक्का पाहायला मिळते. संघाची धावसंख्या देखील पहिली तर जाऊन पोहोचती आहे 43 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की 40 धावांपर्यंत रोखण्यामध्ये नक्कीच यश येईल गोलंदाजी करत असलेल्या आवाज संघाला. पण इथे आपण म्हणूया की आकाश भाई तांडेलची बॅट पहिल्या 2 मॅचमध्ये शांत होती. तिसऱ्या मॅचमध्ये आकाश भाई तांडेल पूर्णपणे चार्ज होऊन आला आहे आणि इथे मात्र पूर्णपणे हमी ठरतोय गोलंदाजांवरती. आपण पाहिलं तर आकाशच्या बॅटमधून 3 6 आले, 24 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. 3 6, 3 दुहेरी धावा आकाशच्या बॅटमधून आल्या. चांगल्या दर्जाची बॅटिंग आकाशच्या मार्फत पाहायला मिळते आहे. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून एखादा मोठा फटका शेवटच्या 2 चेंडूवरती येणार का? स्लोवर बॉल टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. बॅटरला मात्र फसवलंय. एक चांगलं झेल पाहायला मिळते काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि बॅटर आकाश भाई तांडेल मात्र इथून माघारी परततोय. निधी 11 कोलाट न्हावे संघाचा कर्णधार, त्याचप्रमाणे जय बजरंग हेटवणे संघाचा कर्णधार. त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. चिठ्ठीचा कार्यक्रम इनिंग ब्रेक मध्ये होईल. विनंती असेल सोनार सिद्ध क्रिकेट मंडळाचे जेवढे कोणी सदस्य असतील, स्वयंसेवक असतील, जेवढ्या खुर्च्या पॅव्हेलियन मध्ये असतील त्या सर्व खुर्च्या घेऊन इकडे यायचं स्टेजवरती. शेवटचा 1 चेंडूंचा खेळणं बाकी. बॅटिंगसाठी आपण पाहतोय तर
आदर्श सार्लेकर बॅटिंगसाठी आलाय. पहिला बॉल आदर्शसाठी आपण पाहिलं तर कटरचा वापर केला गेला. डॉट बॉलची सांगता होती. पहिल्या 4 चेंडूवरती धावा खर्च केल्या, त्यानंतर कमबॅक देखील गोलंदाजाने केलाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 षटकं अखेर 43 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 44 धावांची आवश्यकता आवाज संघाला असणार आहे. त्याचप्रमाणे विशालजी चवरकर साहेब आपण कुठे असाल तर आपण देखील अतिथी मंचावर यायचं आहे. आपला देखील सोनारसिद्ध क्रिकेट मंडळातर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत. विनंती असेल जय बजरंग हेटवणे संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे निधी 11 कोलाड संघाचा कर्णधार आपण त्वरित चिठ्ठीच्या कार्यक्रमासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. 271. तर नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेमधून तब्बल या खेळपट्टीवरनं 271 चौकार लागले गेलेले आहेत आणि 173 षटकार लागलेले आहेत. याचं खऱ्या अर्थाने आपण म्हटलं तर महत्त्व असं आहे, कारण या स्पर्धेमध्ये चौकारांचा बादशाह आणि षटकारांचा आदिलशाह कोण राहणार आहे. तर आता आपण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करणार आहोत. हेटवणे संघाचे संघनायक आणि निधी 11 कोलाड नावे संघाचे संघनायक महेंद्र अंधारे, रोहित इथे आलेले आहेत. आपण चिठ्ठ्या बनवलं कोणाच्या हातून उडवायचं? चिठ्ठ्या बनवलं सांगतो मी त्यांना काय दिलं आहे तो. कोणाच्या हातून उडवायचं? माझी हां माणी साहेब बोलू नाही तर कर्णधारला बोलला आहे. न्हावे संघाचे ओनर, निधी 11 न्हावे संघाचे ओनर विनायकजी मुकल साहेब आपण कुठे असाल तर अतिथी मंचावर यायचं आहे. विनायक मुरकर साहेब कुठे असाल तर आपण अतिथी मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. एकच मिनिट आपण थांबूया. चिठ्ठीचं काय करतो मी चंद्रकांतजी रनडे साहेब यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बघा चिठ्ठी आहे, खूप महत्त्वाची चिठ्ठी आहे ही चिठ्ठी डायरेक्ट थेट घेऊन जाणार फायनलमध्ये. बघा चिठ्ठीमध्ये एकामध्ये फायनल लिहिलं आहे आणि एकामध्ये सेमीफायनल लिहिलं आहे. ज्याला फायनलची चिठ्ठी मिळेल तो फायनलमध्ये जाणार आहे थेट. या सायकलच्या एक पाऊल आधी 2 कर्णधार या आणि दोघांनी चिठ्ठी उचला. तर लाईव्हच्या माध्यमातून एकामध्ये सेमीफायनल आणि एका फायनल लिहिलेला आहे. तर फायनलमध्ये कोण जाणार? फायनलमध्ये कोण जाणार? हेटवणे की नक्कीच अर्थातच निधी 11 कोलाड नावे हा मात्र फायनल मध्ये दाखल होते. सेमीफायनलची मॅच इथून जो जिंकेल तो थेट जय बजरंग हेटवणे संघासमोर खेळणार आहे. काय हरकत नाही, नशिबाची साथ आहे. लेट आलेत परंतु थेट गेलेत फायनलमध्ये. मी विनायकजी मोहिते साहेब यांना विनंती करते, बोरकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठ यायचं आहे. त्याचप्रमाणे विनंती असेल ज्याने इंटरनेट सेवा आपल्याला इथे प्रोव्हाइड केली असे बालाजी कलसे साहेब आपण कुठे असाल तर आपण देखील अतिथी मंचावर यायचं आहे. आपलं देखील सोनारसिद्ध क्रिकेट मंडळातर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्कोर सांग स्कोर 44 ला विन आहे 44 नाही कॉर्नर नाही कडक रे जय तोडेकर बॅट्समॅन कोण होता तो? हा
धन्यवाद आयला सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आजच्या दिवसामधली क्वालिफाय मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. एक साईडला आपण पाहतोय तर अर्थातच शीर्षा 11 अहवास अर्थातच अलिबाग विभागामधील हा संघ आहे आणि समोर आहे सागर सम्राट नावे संघ. बघा सुरुवातीला धावा येत नव्हत्या, जिथे आपण पाहते आकाश भाईतंडल थांबला 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 वाट बघितली, नंतर गोलंदाजी वाट सुद्धा लावली. तब्बल 43 बॉल जिथे आपण पाहते सुरुवातीला आजच्या दिवसामध्ये सौरभच्या बॅटमध्ये धावा येत होत्या, परंतु इथे आपण पाहते सौरभ सुद्धा बाद झाले, जिथे 24 चेंडू 43 धावांची गरज असताना मात्र आता सामना आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात 23 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. परंतु खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अलिबागकर सुद्धा इथून हार मानणार नाही आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे, परंतु एकाला थांबावं लागेल आणि एकाला लढावं लागेल, यात मात्र कोणती शंका नाही आहे. आईला प्रेक्षकांच्या माहितीसाठी चिठ्ठीचा कार्यक्रम झाला आणि अर्थातच निधी 11 कोलाड नावे हा संघ फायनलमध्ये दाखल झालाय आणि आता मात्र सेमीफायनलची मॅच इथून जो जिंकेल तो जय बजरंग हेटवणी या संघासमोर खेळणार आहे. आपण ह्या सामना होता लगेच सेमीफायनलच्या मॅचकडे बोलणार आहोत. षटक क्रमांक पहिला चालू आहे. हो इथे मात्र अमित आलेत, रिव्हर्सचा फटका, बेदाई तलवार बनित राबाती ना बरबाती, चेंडू जातो सरळ थर्डमॅन मधून सीमा पार, चौकार 4 डीजे. इथे आपण पाहतो सौरभने पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेतोय. जो आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग करतो त्या फलंदाजाला बाद केला, पण तो अमित आले आणि त्यांच्या अगेन्स्ट चौकार आले, खोला टाकला चेंडू ऑन साईडला, स्वतः शतशन केलाय. चेंडूला वेग होता परंतु थांबवलंय स्वराजने, कारण दोन्ही संघासाठी खूप महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये आज बक्षीस पात्र ठरेल आणि तो मात्र सेमीफायनलची मॅच सुद्धा खेळणार आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 21, 40ची गरज आहे. इथून मात्र बघायचं अमितनी सुरुवात तर 4 झाली, पुन्हा एकदा स्वराज एक हुशार गोलंदाज. हो इथे मात्र आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न होता, चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये जाईल, कोणती धाव मात्र मिळणार नाही आहे. बघा अमितनी सुरुवात येऊन आपण पाहतो अल्टीपल्टी केली आणि तिथे मात्र 4 धावा आहेत. त्यानंतर मात्र स्वराजने सुद्धा ओळखले की हा बॅट्समन कोणत्या धाटणीच आहे आणि त्याप्रमाणे आता गोलंदाजी होते. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जर आपण पाहतो 1 गडी बाद, जिथे 44 धावांचा पाठलाग करत असताना मात्र अवघ्या 4 धावा पाहायला मिळतात. या ओव्हरचा विचार केला तर 2 चेंडू बाकी आहेत, जिथे स्वराज गोलंदाजी करत आहेत. ओ पुढे सरसरी फटका चांगला आहे, प्रोडक्शन नाही आहे, चेंडू जातो 1 बाउन्स सीमा पार. अमितच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. बघा प्रतीश काय सुरुवात झाली आहे. सुरुवात आपण पाहतो जो सौरभ आज दिवसामध्ये बॅटिंग करत होता, सौरभने त्याला बाद केला, परंतु अमित आला आणि अमितने मात्र सध्याच्या घडीला विश्वास दाखवलाय आणि त्याच्या बॅटमधून महत्वाचे 2 मोठे फटके, अर्थातच 4 धावा आल्यात. ज्या सौरभच्या ओव्हरमधून धावा येत नाहीत ना, इथे अमितने धावा बनवल्यात. हो इथे मात्र वेगात टाकलाय परंतु नियंत्रण राहिला नाही आहे. पंचांचा इशारा वाईट असेल. धावसंख्या 1 निवडली सध्याच्या घडीला, 1 गडी बाद, जिथे 44 धावांचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला धावा बनल्या गेल्या ते मात्र 9 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 19, 35 धावांची गरज आहे. फायनलमध्ये मात्र आपण पाहतोय तर निधी 11 कोलाड नावे दाखल झालाय. हो हो इथे मात्र गतीमध्ये बसवलाय आणि त्रिपालाची बाद केली, दंडी गुल केली आहे ती अमित बाटवल्याची, त्याच्या अगेन्स्ट 2 चौकार आले होते, अमित बाद झाले. डीजे
डीजे बघा इथून असं वाटलं होतं मिराज आले होते काहीतरी आपण पाहतो चांगले बॅटिंग करतील परंतु इथून विकास याला सुद्धा माहिती आहे इथून आपल्याला फक्त विकेट घ्यायचे आहेत आणि त्या कामासाठी आपल्याला आणलंय आणि ते काम सुरुवात केली बघा जी सुरुवात स्वराजने केली ना ती सुरुवात विकासने सुद्धा केली आहे फलंदाज मिराज बाद झाले 17 चेंडू 35 ची गरज आहे न्यू बासमन मैदानाच्या आतमध्ये परेश आलेले आहेत विशाल आणि परेश यांच्यावर मात्र ही जोडी आता विश्वास असेल बघा आकाश तिसऱ्या क्रमांकावर आले होते त्यांनी थोडासा वेळ जाऊन दिला त्यानंतर आपण पाहते खेळपट्टीचा अंदाज घेतला गोलंदाजाचा अंदाज घेतला आणि नंतर त्याच्या बॅटमधून आपण पाहतो 8 चेंडूमध्ये 24 धावा आल्या होत्या त्याच्यामध्ये 3 सिक्सर आणि 3 दुऱ्या आल्या होत्या आणि तो 24 वर बाद झाला परंतु आपल्या संघाला त्यांनी पूर्ण आपल्या डावाला त्यांनी सावरलं होतं तर हेच काम मात्र आता करावं लागेल फटका जर धरून आला आडव्या बॅट नाही केला चेंडू आपण पाहतो तर मी विकेटमध्ये येतोय सिंगल कंप्लीट केली आहे डबलला पलटणार का हा नामध्ये एकाच ट्रॅकवर 2 गाड्या परंतु इथे बघा कदाचित थ्रो चांगला असता तर इथून कदाचित एकाला जावं लागलं असतं परंतु इथून या 2 धावा धावसंख्या 2 ने वाढेल परेशच्या बॅटमधून फटका बघा दोघांचं नियंत्रण राहिलं नव्हतं धावत असताना की नंतर असं वाटलं की करायचं काय परंतु एकाला बलिदान द्यायचं होतं खराब थ्रो असल्यामुळे आपण पाहतो तर इथून एक सिंगल घेतलेली आणि खूप महत्त्वाची ती धाव असेल आवाज संघासाठी 16 चेंडू शिल्लक आहेत 33 धावांची गरज आहे 16 चेंडू 33 धावा मॅच ऑन आहे हो हा टॅका चेंडू आहे आडव्या बॅटने खेळलाय पण तो नो मॅच लँड्स मध्ये पडेल सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूचा पाठलाग केला जाईल फिल्डिंग चांगली राहिली आहे सिंगल घेतली आहे डबल कंप्लीट केली आहे तिसऱ्याला पलटलेत आणि इथून मात्र 3 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात 1 धाव तर आपल्या संघासाठी मी म्हणेन वाचवली आहे धावसंख्या 1 ने वाढेल धावसंख्या सध्याच्या कडेला आम्हाला अर्जुन शेळके सांगतील की धावा 14 बनल्यात 44चा पाठलाग करत शतक क्रमांक 2 चालू आहे या ओव्हरची सुरुवात विकेटनी झाली त्यानंतर एक दुरी आली आणि आता एक तिरी सुद्धा आली आहे 5 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात येणारे चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 30 धावांची गरज आहे 15 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे ओहो वेगात टाकला वन्नात टाकला सुसाट टाकलाय सरळ विकेट किपर किशोरच्या हातामध्ये जातो डॉट चेंडू सांगता होते या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू 30 धावांची गरज आहे प्रथमच या अख्ख्या रायगडमध्ये या स्पर्धेची आपण पाहतो स्पर्धेच्या घडीला खूप सारी चर्चा राहिली आहे खूप साऱ्या लोकांनी आपण पाहतो तर या स्पर्धेला शुभेच्छा सुद्धा दिल्यात पुन्हा एकदा वेगळा टाकता प्रयत्न होता बॅटची हलकीशी येत लागेल चेंडू आपण पाहतो लेग स्लिपला जाते परंतु इथे एक सिंगल मात्र मिळेल विशालला सिंगलनी टोटल पुण्याला पुढे सरकेल धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती इथून 15 धावा येणारे चेंडू शिल्लक आहे 13 29 धावांची गरज आहे 13 चेंडू 29 धावांची गरज आहे बघा सुरतला माहिती आहे इथून एक धावला किती महत्वाचा आहे ही स्पर्धा सोनार सिद्ध मंडल दाटा अविज ही स्पर्धा सर्वांसाठीच एक महत्वाची स्पर्धा असते हो फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला केला गेला तिथे प्रोडक्शन आहे पण तो सुखरूप पोहोचलेत का नक्कीच सुखरूप पोहोचलेत सिंगल कंप्लीट झाली आहे शतक क्रमांक 2 संपलाय धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते इथून 16 धावा येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 28 ची गरज आहे प्रत्येक ओव्हरमध्ये इथून 14 धावा गोळा करायचे आहेत म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 3 चौकार किंवा 2 षटकार शोधावेच लागतील जर 44चा पाठलाग पाणी घेऊन जा 44 धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सोनार सिद्ध मंडळ दाटा आयोजित एक भव्य दिव्य स्पर्धा या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आहे 55,000 आकर्षक चषक परंतु या स्पर्धेची खरी खासियत काय आहे ही स्पर्धा सध्याच्या घडीला चर्चेत काय आहे तर याचं एकच कारण आहे कारण सातत्याने आपण पाहतो तर गोलंदाज फलंदाज मालिकावीरसाठी एक स्पोर्ट्स सायकल असते परंतु इथे चक्क 11 स्पोर्ट्स सायकल आहेत आणि या 11 सायकली सध्या धाटावच्या ग्राउंडवर आहेत परंतु या जाणार कुठे त्याच्यासाठी हा संघर्ष मात्र चालू आहे नजर तर सर्वांची आहे परंतु घेऊन कोण जाणार ना हे महत्वाचं आहे जिथे 12 चेंडू 28 ची गरज आहे संघर्ष अजून सुद्धा चालू आहे मॅच ऑन अजून सुद्धा आहे एक साईडला आपण पाहतोय तर श्रीशा 11 आवास अलिबागकर आहेत तर दुसऱ्या साईडला सागर सम्राट न्हावेकर दुसऱ्या साईडला आहेत कोण कोणावर भारी पडणार हा वेळच येणार सांगेल चला विनंती असेल जरा फास्ट घ्या कारण आपण पाहिलं तर आमचे प्रमुख पाहुण्यांची इथे उपस्थित झालेली आहे बांधणी चालू आहे यात मात्र कोणती शंका नाही आहे 5 वाजलेले आहेत विनंती असेल जरा फास्ट घ्या कारण
कमीत कमीत मला वाटतं 1.5 तास आमचा बक्षीस समारंभाला जाईल, कारण खूप सारे बक्षिसं आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण इथून मॅच जर कंप्लीट केल्या तर जेवढा वेळ वाचेल तेवढा आपल्याला बक्षीस समारंभात वेळ घेता येईल. 12 चेंडू 28ची गरज आहे. गोलंदाज आलेत आदर्श आपल्याला पाहायला मिळतील आणि स्ट्राईकला विशाल असतील तर स्ट्राईकला परेश असतील तर नॉन स्ट्राईकला विशाल असणार आहेत. 12 चेंडू 28 धावांची गरज. बघा इथून आता आवाज संघाच्या बॅटरला एकाला आपली जोखीम घ्यावी लागेल जी आकाश भाई तांडेलने घेतली होती. हो आणि बॅटनी परेशने तर फटका केला. चेंडू आपण पाहते आकाश भाई तांडेल देत आहेत. सिंगल कंप्लीट केले, डबलला पलटलेत परेश आणि इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 वाढे. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते इथून 18 धावा. 11 चेंडू 26 धावांची गरज आहे. दोन्ही संघ आपण पाहिलं तर त्याच ताकदीचे आहेत, त्याच क्षमतेचे आहेत. आजच्या दिवसामध्ये 8 संघ केले. एकापेक्षा एक संघ आज आपल्या या स्पर्धेमध्ये अशी नशीब आजमावत होते, परंतु नशिबाची साथ या 2 संघांनी दिली आहे. परंतु इथून एक संघ मात्र पुढे येईल आणि एक संघाला मात्र ही स्पर्धा इथून सोडावी लागेल आणि त्या संघाला मात्र 365 दिवस या स्पर्धेची प्रतीक्षा करावी लागेल. इथे मात्र बघा आता कुठेतरी प्रेशर बनला जातोय. 10 चेंडू 26ची गरज आहे. 10 चेंडू 26ची गरज आहे. 18 बनल्या, 44चा पाठलाग करायचा आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 10. 26ची गरज आहे. इथून मोठा फटका येणं अपेक्षित आहे बॅटिंग संघासाठी. इथे आपण पाहतोय रणवीरमध्ये अडथळा आलाय. आदर्श गोलंदाजी करतात. 2 चेंडूमध्ये आपण पाहतोय अवघ्या 2 धावा खर्च केल्यात जिथे परेश स्ट्राईकला आहेत. एक मोठा फटका या मॅचमध्ये घेऊन येईल आवाज संघाला, परंतु इथून मोठे फटके मारून देणार का हा सुद्धा एक सध्याच्या घडीला प्रश्नचिन्ह आहेत. 9 चेंडू 26ची गरज आहे. कोण येणार सेमीफायनल खेळायला? जय बजरंग हेटवणे या संघासमोर. कारण हेटवणे संघ सुद्धा आता आतुरतेने वाट पाहते की आपल्यासोबत 2 हात करायला कोण येतोय. नाविकी आवाज. हो फटका चांगला आहे, परंतु चेंडू आपण डिफेस्टा करतो. सिंगल कंप्लीट केलं, डबलला पलटलेत, परंतु इथून 2 धावा कंप्लीट होणार नाही आहेत. इथून मात्र परेशला परतावं लागेल. एक सिंगल मिळेल, परंतु जाऊया डीजेकडे.